या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आज केजच्या कर्तव्यदक्ष आमदार सौ नमिताताई मुंदडा यांनी केजच्या नगरपंचायतमध्ये सन 2020-21मध्ये जो अपव्यय झालेला आहे, अपहार झालेला आहे, तो भ्रष्टाचार झालेला आहे घरकुल घोटाळ्याबद्दल त्यांनी आज त्या ठिकाणी खूप पोटतिडकीने आणि खूप चांगल्या पद्धतीनं आज तारांकित प्रश्न विधानसभेत उपस्थित केला आणि त्या विधानसभेच्या उपस्थित केलेल्या प्रश्नावर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं चर्चा केली। तर त्यांनी या ठिकाणी संबंधितावर योग्य ती कारवाई करण्याची त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। आज केज नगरपालिकेचे या ठिकाणी नगराध्यक्ष असतील, आम्ही सगळे सहकारी असतील, आज आम्ही सर्वप्रथम केजच्या माननीय आमदार नमिताताईजी मुंदडा साहेब यांनी जो या ठिकाणी घरकुल घोटाळ्याचा प्रश्न पोटतिडकीनं त्या ठिकाणी मांडला त्याबद्दल त्यांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनी केलेल्या मागणीप्रमाणे प्रशासनानं या घरकुल घोटाळा हा फार सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, तो लोकांच्या स्वप्नाचा प्रश्न आहे, त्याच्यामधून अनेक लोकांचे स्वप्नभंग झालेले आहेत, तरी प्रशासनानं आमदारांच्या मागणीप्रमाणे त्यांनीसुद्धा सखोल चौकशी याची करण्यात यावी आणि त्या ठिकाणी संबंधित जो कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी तुमच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे करीत आहोत। कारण घरकुलाचा मुद्दा हा सर्वसामान्यांच्या पाहिलेल्या स्वप्नाचा चुराडा करणारा आहे। कारण डायरेक्ट त्यांच्या नावावर जे पैसे पडणारे होते ते कुठल्या तरी एजन्सीच्या नावाने पैसे जातात आणि हा सगळा प्रकार आम्ही येण्यापूर्वीचा झालेला आहे। नंतर लक्षात आल्यानंतर आणि त्या पद्धतीने सीओ साहेबांनी करून कलेक्टर साहेबांकडे सगळं आम्ही पाठवलेला आहे अहवाल आणि त्याच्यावर समिती बसली, पण त्या पद्धतीची योग्य ती लवकरात लवकर कारवाई होऊन जे संबंधित यंत्रणा संबंधित त्यावेळेचं काही यंत्रणा असेल त्यांना व्यवस्थित कारवाई होऊन लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे एवढंच म्हणायचं मला। कारण की आम्ही येण्यापूर्वीचा हा सगळा प्रकार आहे। आम्ही जेव्हा आलो तेव्हा घरकुल यंत्रणेतले फक्त मला वाटतं 3,30,000 रुपये खात्यावर होते आणि तीही आम्ही रीतसर परत केलेत शासनाला आणि त्याची पावती आम्ही त्या ठिकाणी जोडलेली आहे। त्यामुळे आम्ही येण्यापूर्वी जो काही हा प्रकार झाला असेल तर निश्चितच कुणाचीही गय केली जावी नाही आणि लवकरात लवकर हे प्रकरण मार्गी लागावं एवढीच मी या ठिकाणी मागणी करते अध्यक्ष म्हणून आणि आमदारताईंचे परत एकदा धन्यवाद मानते की त्यांनी हा तारांकित प्रश्न करून सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली। त्यामध्ये काही कर्मचाऱ्यांचे नाव आहेत, त्यांच्या नावावरती रक्कम उचललेली आहे, पण त्यांच्या मागे काही व्हाईट कॉलर म्हणजे काही राजकीय लोकांचे पण नाव असल्याची चर्चा शहरामध्ये सध्या सुरू आहे, याबद्दल तुम्ही काय बोलता? नाही, तो जो विषय आहे की जो ज्या पद्धतीनं आज आमदारताईंनी तारांकित प्रश्न उपस्थित करून एकदम पोटतिडकीनं तो त्या ठिकाणी प्रश्न मांडला त्यांचं आम्ही अभिनंदन बी केलेलं आहे आणि आमचीसुद्धा तीच मागणी आहे की तुम्ही म्हणताल त्या पद्धतीचे आज कुणावर आम्ही जर विषय मांडला तर ते चिखलफेक केल्यासारखं होईल किंवा त्याला राजकारणाचा कुठेतरी गंध लागेल, पण आम्हाला ह्या गोष्टीमध्ये कुठलंही राजकारण करायचं नाही। प्रशासनानं निपक्षपातीपणे त्याची सखोल चौकशी करावी आणि जे कोणी त्याच्यामध्ये दोषी असतील त्यांना त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही आमची रास्त मागणी आहे।